गुणाकार, बरोबर. हो. आणि इकडचा जर आणखी जर विचार केला तर आता राहिलं तिरकस. तिरकस मध्ये काय असतो? तिरका असतो, गुणाकार. गुणाकार असतो. मग 5वा आणि 6वा नियम गुणाकाराचा. तिरका गुणाकार ए आणि डी चा गुणाकार होतो, ए गुणुले डी. तिरका गुणाकार बी गुणुले सी यांचा गुणाकार. आलं का लक्षात? यस. ठीक आहे नाही? या दोघांचा आहे तिरका गुणाकार. हो सर. काय यांच्यात? गुणाकार. तिरका गुणाकार यांचा गुणाकार आहे. अंश छेदाचा असतो भागाकार. अंश आणि छेद या दोघांमध्ये काय असतो? भागाकार. हे एक झाला. आणि अंश अंश दोन्ही गुणाकार या बरोबरच्या चिन्हाच्या दोन्ही बाजूचे अंश अंश आणि छेद छेद यांच्यात असतो भागाकार. हा, इथं आहे अंश आणि अंश बरोबरच चिन्ह मध्ये असल्यावर, आणि छेद आणि छेद यांच्यात असतो भागाकार. जास्त वेळेस भागाकार आहे. आणि फक्त तिरक जर बघितलं, आता हे बघा, असं जर बघितलं भागाकार, असं बघितलं भागाकार, असं बघितलं भागाकार, असं बघितलं भागाकार. फक्त गुणाकार कुठे आहे? तिरक जर बघितलं तर गुणाकार.